चला आज आपण बनवूया झटपट अशी भोगीची भाजी। तर भोगीची भाजी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये आपण बनवलेली आहे, झटपट पण बनवली। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एकदम झटपट अशी आणि साधी सोपी रेसिपी आहे। तर त्यासाठी आपण इथे बघा थोडंसं खोबरं घेतले सुकं। तो खोबरं आपल्याला थोडं भाजून घ्यायचं, फक्त डाग पडेपर्यंत खोबरं आपण एवढं भाजून घेऊया। 1-2 मिनिटच लागतील याला भाजायला, तर जास्त वेळ नाही। थोडंसं घ्यायचं कारण आपण याच्यात बाकीचे पण मसाले टाकणार आहे, त्यामुळे खोबरं मी थोडं घेतले। थोडंच भाजलं खोबरं, डाग पडलेत बघा, तर काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला ना 2 टेबलस्पून एवढे सफेद तीळ भाजून घ्यायचे। तर ही मी भाजी फक्त 2 माणसासाठी बनवते, म्हणून मी सगळा मसाला थोडं घेतलाय। 2 टेबलस्पून एवढे तीळ आपले घेतलेत। फक्त चटचट उडायला लागले की बंद करायचा गॅस आणि काढून घ्यायचे, जास्त वेळ नाही लागत याला। तीळ भाजलेत बघा, काढून घेऊया। आता तड उडायला लागलेत। त्याच कढईमध्ये आता मसाला बनवायचा आपल्याला। 2 चम्मच तेल टाकूया आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला असा आडवा कापून। आता याला कांद्याला आपल्याला थोडं सॉफ्ट करून घ्यायचं, एकदम असा ब्राऊन कलर होईपर्यंत नाही भाजायचा, फक्त सॉफ्ट करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। पाकळ्या बघा लसणाच्या मोठ्या आहेत म्हणून मी 2-3 घेतल्यात। अर्धा इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला 1-2 मिनिटं अजून छान आपण परतून देऊया। एक 2 मिनिटं परतले आपण इथे तीळ आणि खोबरं जे भाजून घेतले ते पण याच्यात टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटासाठी। गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे आणि हा मसाला ना काढून घेऊया आणि एकदम व्यवस्थित थंड झाला की मिक्सरमधून याचे बारीक असे थोडं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आपल्याला। थंड केल्यानंतरच बारीक करा, नाहीतर मिक्सरचं झाकण उडतं। आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत 2 चम्मच एवढं तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपण टाकूया लाल मिरची पावडर 2 चम्मच, एक चम्मच हळद आणि आपण जो मसाला बारीक करून घेतलाय तो टाकायचा आहे। तेलामध्ये मिरची पावडर टाकली ना तर कलर छान येतो, त्यामुळे मी याच्यात टाकले। आता व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया। एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे। पण भोगीच्या भाजीमध्ये ना भरपूर अशा भाज्या जातात आणि भाज्या खाल्ल्याच पाहिजेत सगळ्या। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर अशा भाज्या भेटतात आणि ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या भाज्या भेटतात त्याच्यामध्ये ना भरपूर अशा भाज्या असतात। मी ते वाटाणा घेतला, घेवडा, तुरीचं शेंगाचे दाणे, चणे घेतलेत, बोर असं फोडून घेतले, त्यानंतर फ्लावर, गाजर आणि आपलं हे पण वाल पण घेतली। बोर तोडून घ्या कारण बोर ना भरपूर असे किडके निघतात। त्यानंतर 1/2 कप शेंगदाणे टाकलेत। आता इथे मेन असतो ना ऊस पण टाकतात, जे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवतात, आणि आपला ज्वारीचा हुरडा असतो ना वल्ल्या कणसाचा, तो पण असतो। आता इथे शहरामध्ये तो नाही भेटत आहे, म्हणून मी जे भाज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवते। 1 वांग, 1 बटाटा। त्यानंतर ही भाजी बघा घेतली, जी फक्त मी भोगीच्या टायमालाच बघितली। याला चाकवदाची भाजी बोलतात वाटतं, तर मी नाव पण विसरले याचं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर गरम पाण्याचा वापर केला ना तर भाजीची चव खूप छान येते। तर आपण इथे गरम पाण्याचाच वापर करूया। तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने टाका। भाज्या शिजायला पण थोडंसं पाणी जास्त टाका, कारण भाज्या शिजायच्यात आपल्याला। त्यात आपण पाणी टाकून घेऊया। याच्यात मीठ टाकलेलं आहे आपण। तर आता याला झाकण ठेवून
4 ते 5 मिनिटासाठी व्यवस्थित आपण शिजून देऊया. तोपर्यंत आपण इकडे बघा आपली तीळ लावून बाजरीची भाकरी पण केलेली आहे. आता मला ना इकडे कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला गॅसवरच दाखवली. हे बघा व्यवस्थित अशी दोन्ही साईडनी मस्त असे तीळ लावून घेतले तर. आणि बघा बाजरीची भाकरी आपली टम्मू फुगली. हे पहा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया. हे पहा बाजरीची भाकरी पण आपली मस्त तयार झाली बघा. तर चला आता भाजी बघूया आपण. तर भाजी बघा 4-5 मिनटं आपण छान स्लो गॅसवर ठेवली होती. मस्त शिजली आपली भाजी बघा. कलर पण खूप छान आला आहे. तर मला एकदम जास्त अशी घट्ट नाही करायची, बऱ्यापैकी अशी घट्ट पण झाली आणि आपल्या भाज्या व्यवस्थित मस्त गाळत शिजल्या. तर आपली झटपट अशी भोगीची भाजी तयार झाली आणि आपण तीळ लावलेली बरोबर भाकरी पण केली. तर साधी सोपी आणि झटपट अशी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.